आजी मला मामाच्या गावाला जायचंय, नेऊन देजो मला आज. 2-4 दिवसापासून म्हणून राहिलो मी गावाला जायचंय गावाला जायचंय, कोणीच नाही नेऊन देत. बाबाला म्हणा बाबा मला नेऊन द्या, तर बाबाही म्हणते मग नेऊन देईन. आणि आईले म्हणत आई म्हणते आताच नाही जाऊ मग जाऊ म्हणते. तू नेऊन देजो आजी मला आज. आज घरीच आहे ना तू, आज नेऊन देजो मला जायचं आहे नानी नानाजी जवळ. तुम्ही नेऊनच नाही देत. थांबून जाय ना. 8-10 दिवस थांबून जाय. ऊन पाय ना किती ऊन तपते. एवढ्या उन्हात जायचं आहे काय तुले? किती ऊन तपते हो चंद्रकला. 10 नाही वाजत तर चटचट लागते म्हटलं ऊन. अन कुठं जायचं याले गावाले काय माहित पाहून पण कराले. तर जाऊ नाही काय मग मी मामी मामाजी जवळ. मला जायचं आहे नानी नानाजी जवळ. तुम्ही मारत राहता ना मला, मी आता तिथंच राहीन. येतच नाही मी. तिथंच जातो तिथंच राहतो. येतच नाही मी. मला खेळू नाही देत तुम्ही. काय झालं शांताबाई आले ह्या कोण लागला गावाले जातो गावाले जातो. आतापर्यंत तर आठवण नाही आली त्याले मामी मामाजीची. काय माहित बिचारे कोणाचं काय ऐकलं गावात. कोण काय सांगितलं याले तर मागच लागला या 2-4 दिवसापासून. गावाले जातो आजी मला गावाले नेऊन दे रोज म्हणते. प्रकाशलाही म्हणते, प्रकाशच्या बापालाही म्हणते ना आम्हालाही म्हणते आणि बबितालाही म्हणते नेऊन द्या मले नेऊन द्या मले. मग तिथं राहीन नाही राहणार 2-4 दिवस तर काय म्हणून मग मला आता गमून नाही राहिलं. घरी नेऊन द्या मला. आईची आठवण येते बाबाची आठवण येते. तिथं गेल्यावर असा करून या मग त्याला इकडची आठवण येईल. राहते का या आम्हाला सोडून? कुठं राहते शांताबाई तो तुम्हाला सोडून? 2 दिवस तर राहिनो नाही होणार. अन मागच लागला या नेऊन द्या नेऊन द्या. एक काम करतो मी बबनले फोन लावतो आज. आणि बबनले सांगन का गण्याला येवाच आहे तू ये बा न घेऊन जा याले. त्या मामाले फोन लावतो मी आता. बोलावतो. मामाची आठवण येऊन राहिली ना मामालेच बोलावतो मी. लाव आजी मामाले फोन लाव. आत्ताच फोन लाव. मी बोलतो मामा संग. मला जायचंय म्हणजे जायचंय. लाव आत्ताच फोन लाव. बरं बाप्पा आत्ताच फोन लावतो मी. घे बोलून घे बबन संग. लाव फोन लाव शांताबाई आणि बोलू दे गण्याले. नाही तर तुझ्या जीव खाऊन टाकन तो आज. नाही काय? नाही तर काय व जीव खाऊन टाकला यानं या 2-4 दिवसापासून. गावाले जायचं आहे गावाले जायचं आहे. आता एवढ्या उन्हात कायले जाऊ यानं. मस्त पुढच्या महिन्यात गी जाता गावाले. फोन लाव ना आजी तू. फोन लाव ना. बोलूनच राहिली. फोन लाव. बोलायचंय मला मामा संग. बरं लावतो. हॅलो. हा मामीजी बोला. काय चालू आहे बबन? नाव आठवण येतच नाही. फोन घेऊन काही लावतच नाही बा. काही नाही बसलो होतो. काय चालू आहे? काही नाही. तुया काही फोन नाही येत तर चला म्हटलं बबनले फोन लावून पाव. हालचाल विचारावं म्हटलं काय चालू आहे बा. तब्येत पाणी ठीक आहे कसे काय आहे. लय दिवस झाला ना फोन नाही लावला त्याच्यानं लावून पाहिला. सगळं ठीक आहे ना मामीजी. तब्येता गिब्येता ठीक आहे. काय करते तू ये पोरं? काही नाही. आंघोळ चालू आहे त्या दोघाही जणांची. आंघोळ करून राहिले ते. अरे वा एवढ्या सकाळी सकाळी आंघोळ करून घेतात नाही दोघही जण? हो सकाळी सकाळी करून घेते आंघोळ आणि मग 6 वाजता करते संध्याकाळी. चांगलं आहे ना बबन. 2 वेळा आंघोळ करते तर. आणि लहान लेकरायले 2 वेळा आंघोळ करूनच द्या लागते. लहान म्हणा किंवा आपण म्हणा. आणि आता या गरमीच्या ना चिडचिड वाटते ना. झोप नाही लागत नाही तर बरोबर. हो त्याच्यानं मग सकाळी 1 वेळा आणि संध्याकाळी 1 वेळा आंघोळ करूनच देते त्याची. चांगलं आहे चांगलं आहे. ह्या गण्या बोलतो म्हणते बा तुझ्या संग. हा काय द्या ना मग गण्याजवळ फोन. हो घे बोलून घे. हॅलो. हॅलो मामा मी गण्या बोलून राहिलो. हा बोल गण्या बोल बोल. काय म्हणतं? मामा मला येवायचं आहे गावाले. तुम्ही या मला घ्याले. आजी आणून नाही देत मला. मी म्हणतो मला मामाच्या घरी जायचं आहे नानीजवळ जायचं आहे. कोणीच ऐकून नाही राहिलं. कोणी म्हणते कायले जातं आता नको जाऊ. कोणीच नाही ऐकून राहिलं मामा. मला येवायचं आहे तिथं तुमच्याजवळ. मी तिथंच राहीन. बरं ठीक आहे ना. येजो मग या लागते काय घ्याले? हा मामा तुम्ही या मला घ्याले. मला याच आहे. आजी ऐकूनच नाही राहिली. मला म्हणते तू तुझ्या मामालाच बोलाव म्हणते घेवाले. मी नाही नेऊन देत म्हणते. अशी म्हणून राहिली आजी. तुम्हीच या मला घ्याले. नाही तर मग नानाजीले पाठवा. बरं मीच येतो ना. मीच येऊन घ्याले. तर मी काय म्हणतो गण्या आज काही येत नाही. आज मला लग्नाला जायचं आहे. तर मी आज लग्नात चाललो माझ्या मित्राच्या. तर उद्या येतो मग मी घेवाले. तयारी वयारी करून ठेव आज मस्त. पॅकिंग वॅकिंग करून ठेव. आणि उद्या येतो मग मी सकाळून. बरं ठीक आहे मामा. मी आज आईला सांगतो आणि पॅकिंग करायला लावतो माझं सगळं सामान. येतो मग मी उद्या. हो उद्या रिकामाच आहे मी. खाली पिलीच आहे तर येऊन जाईन मग. सकाळी लवकर तयारी करून ठेवजो मग 8-9 वाजेपर्यंत. मग त्या पारगानं ऊन राहते ना. हो रे ऊन राहते ना. त्या पारगानं कायले सकाळपासूनच ऊन राहते. हो ना लय ऊन राहते. बाहेर निघूशा नाही वाटत.
आजच तर असं म्हणून राहिलं लग्नाला जाऊ का नाही जाऊ, लग्नाला जाऊ का नाही जाऊ. पण आता एकदम जवळचा मित्र आहे तर लग्नाला तर जाच लागन. नाही तर मग म्हणून का आला नाही बबन लग्नाले. हो ते तर आहेच. आता जवळचा आहे तर चालला जाजो, तोंड दाखवून देजो. नाही काय जेवण खाऊन करून वापस, जास्त वेळ कायले थांबायचं. हो तर तेच म्हटलं आतापासून काही जात नाही, इकडे तिकडे थांबा लागन. आणि ऊन तर ऊन लय आहे, तर त्याच्यानं म्हटलं वेळेवर जाईन मी, बक्षीत लावून जेवण खाऊन करून वापस. तसं नाही तर काय मग, ऊन बिलय तपते ना, आपलाच तर जीव घाबरल्यासारखं वाटते. हो नाही तर काय, रात्रीचं लग्न पाहिजे हा उन्हाळ्यात. नाही तर काय, रात्रीचंच लग्न पाहिजे, दिवसाचं लग्न राहते तर आपणच परेशान होऊन जातो. कोण होय बबन, शांताबाई होय काय? हो हो दे ना, मी बोलतो शांताबाई संग. बोल. नाही मोबाईल स्पीकरवरच आहे, बोल म्हटलं, जाते आवाज. हॅलो, हा बोला रेखाबाई, झालं जेवण खावण? नाही, जेवण व्हायचंच आहे. स्वयंपाक गी झाला, आता अंग पाय धुतो, मग जेवण खावण करन. काय म्हणते तब्येत आगी ठीक आहे? हो तब्येत आगी ठीक आहे ना. गण्याला आठवण आली तर फोन लावला बा, गावाला येवाच आहे म्हणते. हाव काय, तर पाठवून द्या ना मग. उद्या येतो म्हणते ना बबन, गण्याले नेवाले उद्या येऊन राहिला तर. हो रे, उद्या चालला काय? हो उद्या जाईन ना, रडून राहिला ना तो गण्या. या म्हणते मला घ्याले मामा, हे ऐकून नाही राहिले म्हणते, घरचे कोणीच ऐकून नाही राहिलं म्हणते, मला याचा असा म्हणून राहिला बा तो. हाव काय, तर घेऊन येजो मग. तर उद्या येते मग शांताबाई बबन. हो तर उद्या पाठवून दे जा मग बबनले. हो हो. घे रे गण्या, बोलतं काय नानी संग, बोलून घे. मग बोलन बी नानी संग, आताच नाही बोलत. काऊन काऊन गण्या, नानी संग काऊन नाही बोलत बा? हा, नानीनं काय केलं बापा आता? नानीनं तर काहीच नाही म्हटलं. हा, काय म्हटलं मी? काही ना काही काऊन फुगून राहिला या माया संग शांताबाई? कायचा राग आला याले आता? राग नाही होय, तो तनखा आहे त्याचा, गावाले नाही नेऊन देत म्हणून. हाव काय, तर मायावर राग काढते काय मग गण्या? हा गण्या, मायावर राग काढतं का मग? नाही नाही रेखा बाई, तुमच्यावर रागीत नाही काढत तो, राग नाही होय त्याचा, तनखा होय. आता आमचा राग आहे ना त्याच्या मनात, म्हणून होय तो बोलत नाही म्हणते आता सध्याच. हाव काय, फुगू गिगू नको म्हणा, नको तनखा दाखवू घरच्या लोकायले. हा, उद्या येते मामा, सकाळीच येईन म्हणते, तर येऊन जाजो मग मामा संग. गण्या येतो मी, हा उद्या येतो तुया भेटीले. हा, पॅकिंग गिकिंग करून ठेव, येतो मी. हो मामा. ठीक आहे मग मामा, ठेवा फोन. ठीक आहे, ठेव मग गण्या. हो फक्त मामा संग बोलतो म्हणते बा गण्या. ठीक आहे मग बबन. हो मामीजी, ठीक आहे ठीक आहे, ठेवा. गण्या कुठे चालला? पाय हो चंद्रकला, पाय म्हटलं आतापासून पाय किती अकळ आहे याच्या अंगात. लेकरं वय शांताबाई, लेकराचे नाटकच चालू राहते. नाही तर काय मग. बस म्हटलं, मी बबिताले चहा ठेवायला लावतो आपल्यासाठी. बर लक्ष्मी, चहा पेशीन काय तू? हा चहा? अरे वा, मस्त आहे मग बाई, तर चहा नाही पेत तर चांगलाय चांगलाय. आई, तू कधी येशील आता गावाले? मी काय आता सध्याच नाही येत ना, 1-2 महिने राहत आता, 1-2 महिने मग येईन. बर ये जो. चाल बाप्पा, आज मी गावाला जातो. आज सोमवार आला, रविवारी जायचं आहे ना. आज सोमवार आला, आज बीशी भरा लागते आम्हाला संध्याकाळी. तर संध्याकाळी जमा करा लागते ना पैसे, जाणं होते ना, आरामात जाणं होते, देणं होते. आता तर तू चाललीस गावाले. हो जाणं होते ना, आरामात जाणं होते. अन आता इकडेच राहशील दादाच्या घरी का तिकडे जाशील म्हटलं सुनीलच्या घरा इकडे? तिकडेच जाईन ना मी, तिकडेच गमते मले, इकडे नाही गमत. आता तू होती म्हणून थांबली मी इकडे 1-2 दिवस, नाही तर थांबत नाही मी, फक्त अशी घुमत फिरत येतो आणि चालली जातो. तू या ना थांबली मी, आता तू जाशील तर मी बी तिकडेच जातो ना मग. हा काय. नेहा, झाली काय तयारी, कव्हाचीच आहे? झाली ना दादा, तयारी गियारी झाली. या लेकरायलाच भांग करून देतो म्हटलं, तेल लावतो ना भांग करून देतो. झाली मग तयारी. कर ना मग पटकन, आता बस येण्यावरच आहे, अर्धा घंटा बाकी आहे बस येवाले. तर कर मग पटकन तयारी. नेऊन देतो म्हटलं तुले बस स्टँड पर्यंत. हा, तर कर ना मग लवकर तयारी. तर एक काम कर ना मग दादा, बॅग घेऊन चालला जाय तू बस स्टँडवर, येतोच मी लेकरायला घेऊन. अन म्हटलं आता गावाला चालली तर सुनील संग भेट घेऊन घ्या लागन ना, तर येतो मी मग सुनीलच्या घरा ऐकून घुमत फिरत. तर जास्त टाइम नको लावजो मग. हा, अर्धा घंटा बाकी आहे, तर अर्धा घंट्यात कर तू. हा, अर्ध्या घंट्यात येऊन जाय तू बस स्टँडवर. हो हो येतो ना, येतो मी पटकन येतो. आता तयारी झालीच माहीत, आता सुनीलच्या घरा इकडून येऊन जातो म्हटलं भेट देऊन. नाही तर मग म्हणन का तिकडच्या तिकडे चालली गेली नेहा, आली नाही. ठीक आहे ना, तर देऊन दे मग बॅग, मी चालला जातो, थांबतो तिथं, बसून देईन तुले गाडीत. ठीक आहे ना दादा, तर मोठी बॅग घेऊन जाय, पर्स मी घेऊन येतो. बरं दे मग, ये मग लवकर तू. हो हो येतो ना, येतो. बर.
अहो नेहा तुही वहिनी शेवड्या दिन म्हणे ना तुले घेऊन जाजो ना शेवड्या, नाही तर भुलून जाशील. अमाय हो आई, शेवड्या म्हणे वहिनी रात्री. हो तर घेऊन जा ना, नवारीच्या बनवल्या का नाही बनवल्या त्यात घेऊन जा, देऊन राहिली मंदात. मीच म्हटलं होतं मला शेवड्या दिसल्या डब्यात, तर वहिनी म्हटलं दे जा थोड्याशा शेवड्या, तर घेऊन जाजो म्हणे नेहा पाहिजे तर. काढून घे ना मग. हा अन चाल. हा वहिनी, वहिनी गावाला चालली मी, शेवड्या म्हणत होत्या ना तुम्ही, तर द्या म्हटलं काढून. वहिनी येतो मग वहिनी. हो हो ये ना. अन पाण्याची बॉटल घेतली लेकरासाठी? हो घेतली ना, घेतली पाण्याची बॉटल घेतली. येतो मग आई. चाल ना, मी येतो सोडून देतो ना तुले. हा चाल, येतो बस स्टँड पर्यंत. बरं चाल चाल. बाय मामी. बाय बाय. गेले बापा सैतान लेकर, आता जीवात जीव आला. नाही तर काही ना काही हुसक हासक फेक फाक दिवसभर काम करा लागे यायचे. रुपा काय झालं मग मंगळसूत्राचं? हा सापडलं का नाही? कुठं मावशी, एकदा हरपल्यावर डबल सापडते काय? नाही सापडलं. विचारपूस करणं तर चालूच आहे आता एका एकाले, पण आता कोणी नाहीच म्हणून राहिले. नाही सापडलं, नाही दिसलं, आणि कोणाचं लक्ष नाही ना इकडे. 9-10 नाही वाजत आपल्या गावातले लोक झोपून जाते. आणि काय कोणाला विचारावं आता? विचारू तर थकून गेलो, पण आता नाहीच म्हणून राहिले तर. हो काय अम्माय. रुपा तुझी सासू नेहा येऊन राहिली बापा इकडे. येतच नशाच भेटीले. काय माहित पण येऊन राहिल्या. वहिनी चालली म्हटलं गावाले. अच्छा अच्छा, चालले काय गावाले? कुठं गेली राणी? राणी गेली तिकडे खेळाले. अमाय बाई, राणीले म्हटलं पैसे देतो तर तिकडे गेली काय ते? हा खाऊ घ्याले. राहू द्या ना, नाही आता हे कायले द्या लागते लेकराले पैसे. राहू द्या, पैसे गिसे नका देऊ. तुम्हाला देऊन राहिली का वहिनी? मी लेकराले देऊन राहिली. हा देऊ द्या ना. नेहा रुपा काही पैसे घेणार नाही. एक काम कर, तू स्वरूपच्या हातात देऊन दे. स्वरूप घेते मग. नाही काय स्वरूप? हा बिस्किट खाशील ना तू? बिस्किट खाजो, घेऊन घे. तू या त्या लय पैसेवाली आहे, घेऊन घे पैसे. नाही मावशी पैसेवाली कायची? पैसेवाली घे नाही आहे बा, गरीबच आहे. पैसेवाली नाही तर काय मग, पैसेवाली आहे ना. काय एकदम गरीब आहे काय? हाय पैसेवाली. लवकरच चालली नेहा, मस्त राहते तिथं 1-2 महिने. नाही मावशी एवढा दिवस जमत नाही ना. आता ते तिकडे कामाला की जाते तर डब्याचा वाका होऊन राहिला त्याच्यानं राहिली. तरी बी 8-10 दिवस राहिली ना मी आली तर. हो 8-10 दिवस तर झालेच असं. नाही तर काय मग 1-2 दिवसासाठी आली होती मी, पण आता सुनीली म्हणे थांबून जाय. मग दादाच्या घरी थांबली 2 दिवस. आता जातो बाप्पा, झालं पाहून पण. कलाबाई बी चालल्या काय गावाले? नाही हो शांता, गावाले नाही जात मी. इले नेऊन देतो म्हटलं बस स्टँड पर्यंत, बसून देतो बस मध्ये. अच्छा अच्छा, बसून द्यायला चालले काय? हो बसून देतो म्हटलं. असं अन वहिनी उद्या गिद्या म्हटलं, उद्या नाही तर परवा सुनीलले पाठवून द्यायचा तिकडे दवाखान्यात. कायले नाही आता? चष्मा आणाले 20-21 तारीख दिली आहे डॉक्टरनं, तर जावाच्या पहिले एक वेळा फोन लावायला लाव जा. आता घरी नसन सुनील. नाही घरी नाही आहे. राणीचे बाबा वावरात गेले ते, तर आल्यावर सांगन ना मी. ठीक आहे ना तर वहिनी, या 1-2 दिवसात जेव्हा जमलं तेव्हा पाठवून दे जा. हो फोन लावायला लावन आणि मग पाठवून दे. हो चला मग येतो मावशी, बस येऊन जाईन बा, बसचा टाइम झाला. माय हो आता बस आहे ना, जा मग पटकन भेटली पाहिजे ना बस. जा लवकर जा. हो येतो मग स्वरूप, येतो बाय. मावशी आता पहा म्हटलं, मै सासू मांग घुमून राहिली. मंदाताईच्या घरून इथं आली, इथून आता बस स्टँड वर चालली. तिथं बसन, टाइमपास करन, मग तिथून अजून घरी जाईन मंदाताईच्या घरी. तर मग काहीच नाही दुखून राहिलं आता. ना पाठ दुखून राहिली, ना कंबर दुखून राहिली. मग कशी करणार ती बाकीच्या वेळेस? मोठी नाटकी आहे राणीची आजी. आता तिकडेच आहे काय मग तेव्हापासून? गुलाबच्या घरा इकडेच आहे काय? हो तिकडेच आहे आता 2 दिवसापासून, गेल्या तेव्हापासून. आता नेहाताई गेली तर येते ना मग ते. तिकडे नाही थांबत. कशी मशी राहिली तिकडे 2 दिवस. इकडेच चांगलं लागते म्हणते, सुनीलच्या घरा इकडेच गमते म्हणते. खुलं हाय तर येणारे जाणारे दिसते. हा इकडे आता येणारे जाणारे दिसते ना, कोणाही संग जाता येता बोलते. लेकरं खेळते तर इथूनच दिसते. गमते तुझ्या घरा इकडे. हो आणि मंदाताईच्या घरासमोर कंपाऊंड आहे, आणि बसा लागते ती एकदम गेटच्या बाहेर येऊन बसा लागते, तेव्हा कुठं लोक दिसते. आणि इथं कंपाऊंड नाही, काही नाही, खुलंच आहे. दरवाजावर उभं राहीन तर सगळं बाहेरचं दिसते गावातलं. नाही तर काय मग, इथून सगळं दिसते गावातलं. पण त्या दिवशी काय माहित बापा, गावातल्या लोकांना माझ्या घरचं नाही दिसलं काय तर.
तसं नाही आहे ते, तुझ्या घरातले दिसते लोकायले, पण आता रात्रीची गोष्ट, रात्री कोणी राहत नाही ना बाहेर. हा, येणारे जाणारे एकट दुकट राहते, 9-9, 10-10 वाजेपर्यंत घुमणारे. नाही तर 9 नाही वाजत तर झोपून जाते जेवण खावण करून. हा, सकाळून कामाला जा लागते त्याच्यानं, आणि कोण जागा राहीन मग. हो नाही तर काय. काल आला होता आईचा फोन, तर बाई म्हणे रुपा टेन्शन नको घेऊ म्हणे, गेलं तर गेलं म्हणे तुझे मंगळसूत्र, लडबड नको होऊ म्हणे, लहानसं मन नको करू बा भांड्यासाठी. हा काय. हो, पण 2 दिवस माया बी मन नाही लागला मावशी, आणि आताही माय मन झुरते माया मंगळसूत्रासाठी. एवढं मोठं भांडं जाऊ दे तर मन तर दुखणारच आहे. हा, दुखत नाही काय, आताही रावरू आठवण येते मले, पण काय करू आता, पस्तावल्याशिवाय पर्याय नाही माझ्याजवळ. पस्तावून राहिली मी तर. असं वाटते का त्या दिवशी यायच्या भरोशावर घर नाही सोडायला पाहिजे होतं मी, स्वतः यायला सामोर करून यायला पाहिजे होतं, चला चला चला, आणि स्वतः माझ्या हातानं कुलूप लावायला पाहिजे होतं, तेव्हा जमलं असतं. या दोघे जणी ना कांड करून ठेवला. हो हो, होणारी घटना होऊन जाते, आता सांगून नाही येत ना कधी काय होईन. तर तुले माहित होतं काय, तुले जर तसं माहीत राहिलं असतं तर तू पहिलेच हुशारीत राहिली असती. हा ना, तुले माहीत ना त्याईले माहीत, कोणालाच नाही माहीत. नाही तर काय मग, तर बाबाई माझ्या बाबाले मोठं टेन्शन. बाबा म्हणते बाई रुपा लहानसं मन नको करू म्हणते, 5-6 महिने थांबून जाय म्हणे, माझ्याजवळ पैसे आले म्हणजे 2 ग्रामच्या मनी मीच बनवून देईन म्हणे तुले, असे म्हणत होते. मी म्हटलं कायले बनवून देता बाबा, राहू द्या आता, झालं तर झालं, हरपलं तर हरपलं म्हटलं. हा काय, पाय बरं तुझ्या आई बाबाचं मन तरी लय मोठं आहे, नाही तर कोणी म्हणते काय भांडे बनवून देतो म्हणून. हो, तर म्हणे तू म्हणतो म्हणे का नाही पाहिजे नाही पाहिजे, तरी म्हणे मी बनवून देईन म्हणे, कोणत्या मनी होय तर सांगजो म्हणे, लहान आहे मोठ्या आहे कशा काय आहे तर बनवून देईन म्हणे. हा काय, आता म्हणते तर बनवून घेजो. हा, म्हणून राहिले तर पाहा लागेल मावशी आता दिवाळीपर्यंत. आता राणीची आजी म्हणते ना बनवून देईन बनवून देईन, आता काय बनवून देते ना काय नाही, काय खरं ना काय खोटं. पण विषय काढन ना मी दिवाळीत, नाही बनवून देणार तर म्हणन मी राणीच्या आजीले, तुम्ही म्हणत होते म्हणून आत्याबाई का मी दिवाळीत बनवून देतो नापिकीचे पैसे आल्यावर. आता मी विषय नाही काढत, नापिकीचे पैसे आले म्हणजे माहीतच होते ना, मला सांगा तुम्ही काकाजीचे पैसे येईन तर. बरं ठीक आहे ना, सांगन ना मी. हो, आता तुम्हाला माहीतच आहे तुमच्या नावावर वावर आहे तर. आता नापिकीचे पैसे येईन तर मला सांगा, मग मी म्हणन ना माझ्या सासूले. तर सुनीलच्या नावावर वावर नाही आहे काय मग? नाही ना मावशी, याच्या नावावर वावर नाही आहे, फक्त वाटून दिले माझ्या सासूनं का एवढं वावर तू घे, एवढं वावर तू घे, हे पट्टी थो पेरन हे पट्टी तू पेरजो, म्हणजे बरोबर हिस्से करून दिले. फक्त वावर नावी व्हायचं आहे, नावच तर नाही चढवले अजून. हा, चढून नाही द्याव काय, करून द्याव नावी, कधी नावी करंत. नापिकीचे पैसे येते, PM किसानचे पैसे येते, हा तर जमा करून पैसे नावी करून द्या दोन्ही पोरायच्या, तर आम्हाला थोडे थोडे पैसे भेटन ना मग नापिकीचे. आता एकटी पैसे खाऊन राहिली ना, ते पैसे येते तर दोघाले येईन तर मग भाऊजीले अलग येईन, आम्हाला अलग येईन, आणि काही वावर बुडीच्या नावी राहीन तर तिले बी पैसे भेटन, म्हणजे तिघाले येईन ना मग एका घरात पैसे. हो, करून द्यायला पाहिजे मग आता तुझ्या सासूनं. हा, तशी तर आता वावरात जात नाही, वावराचं करत नाही, फक्त काय नापिकीसाठी काय वावर तिच्या नावी ठेवलाय काय तुझ्या सासूनं, नापिकीच्या पैशासाठी. हो, नापिकीच्या पैशासाठी मस्त पैसे येते, काढते आणि देते पोरीले, पोरीचं भलं करून राहिली, काय आम्हाला देऊन राहिली, काय पुरवून राहिली, काही ना काही. आता आमची तर यायनं 2 वेळा विषय काढला होता, काही वावर नावी करून दे म्हणे, नापिकीचे पैसे येते तर हो हो म्हणते, पण करून नाही देत. मग पुढं होऊन चालतच नाही ना, ते पायच नाही काढत घरातून, बिमार पडून जाते चाल म्हणत. आता नाही जाऊ रे, मग पाहू, पुढच्या महिन्यात पाहू. म्हणजे असं तिनं 2-4 वेळा केलं यायच्या संग, तर तेव्हापासून ही नाव नाही काढून राहिली. काय माहित का काऊन अशी करून राहिली, तर का करून देते पोरीच्या नावी वावर, तिकडच्या तिकडे राहते, नाही तर लावून देईन पोरीच्या नावावर पूर्ण वावर. नाही हो, असं कसं लावू ना, 2-2 पोर आहे, पोराले नाही देणार ना काय, पोरीलेच देईन काय. हा, द्यायचं असेल तर देजो म्हणा एखादा एकर. हो ना, द्यायचं आहे तर दे म्हणून तुझ्या हिस्सा, आमच्या ह्याच्यातलं कायले देतं. पाहिजा एकानं नाही होत, लय टाइम लागते ना त्याच्यासाठी कागदपत्र करायला. हा, तर पहिलेपासून लागून जायला लागते कागदपत्र करायला. लावतो ना, राणीच्या बाबाला लावतो आता मी बी, वावर नावी करायच्या मागं लावा लागल. नाही तर काय मग, झालं जेवण गिवण? हो, जेवण घेऊन झालं, जेवण खाऊन करून बसली होती तर तुम्ही आले तेवढ्यात. हा काय, काही टेन्शन नको घेऊ मग, आता हरपलं तर हरपू दे.
मस्त जेवण करत जाय, आराम करत जाय. नाही काय चिंता करून काय करतं, बिमार पडशील. काय करू मावशी आता आता चिंता तर नाही करत, पण राहून जाऊन येते आठवण. हा आता गमत नाही, पण काय करावं आता, गमवा लागून राहिलं मला. आता भुलता भुलता भुलन, एकट्यानं नाही भुलत ना. हो ते आहे म्हणा, आता एवढी मोठी वस्तू गेल्यावर नाही भुलत एकानं. 2 दिवस झोप नाही लागली मला मावशी रात्रीनं, खरंच सांगतो, झोपच नाही लागे. हा अशी गळल्यासारखी झालती मी. पण आता कालपासून जेवण खावण करून राहिली. राणीच्या बाबानं समजावलं मले, टेन्शन नको घेऊ म्हणते, बगीचा गी खपला तर बनवून घेऊ म्हणते एकानं मंगळसूत्र. हो बनवणं होते, नाही तर काय मग बनवणं होते. नाही तर काय मग, म्हणून मी बी टेन्शन नाही घेऊन राहिले. आता तेही बनवून देतो म्हणते, बाबाही देतो म्हणते, माझी सासूही देतो म्हणते. आता 2-3 जण म्हणून राहिले, तर मग टेन्शन नाही घेऊन राहिले मी. असं चाल बा, मग मी घरी जातो. हो या मग. हो कर मग तू आराम. आराम कुठं मावशी, आता याले झोपून देतो ना मी. याचाही झोपाचा टाइम झाला, आता याले झोपून देतो. हो झोपून दे. हो याले झोपून देतो. आणि कपडे धुवायचे आहे तर कपडे पिळपाड करून वाहू टाका लागन. लेकरायचे नाही कामं नाही होत. हो लहान लेकरं राहते तर तसंच राहते, कामं नाही होत. बरं झोपून दे मग, तू बी कामं गिमं कर ना, आराम कर मस्त. हो गेली नेहा? हो गेली ना, आत्ताच बसून गेली. आता आज बस लेट आली, नाही तर लवकर येऊन जाते. बस काय कला बाई, कधी लवकर येते कधी उशिरा येते. बसवाल्याचा काय फिक्स टाइम राहते काय, मागं पुढं होतच राहते. हो ते तर आहे. कुठं घरी चालल्या? हो घरी चालली ना, अशी चालली होती इकडे घुमत फिरत, तर बसली मग रुपाजवळ. आता चालली बापा घरी. मी जातो घरी. ऊन किती तपते शांताबाई. 11 नाही वाजत तर ऊन पा कशी तपून राहिली. नाही तर काय 11 काय 9 वाजतापासूनच ऊन तपते. हो नाही तर काय, घामाजोकर होऊन जातो या उन्हात. घराच्या बाहेर निघायची इच्छा नाही होत, एवढी ऊन तपते. हो चाल बापा, मी घरी जातो. हो चला मग मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच थांबू आणि भेटू मग उद्याच्या नवीन भागात, नवीन व्हिडिओमध्ये सायंकाळी 7:30 वाजता. धन्यवाद.